नमस्कार, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते काम कशा पद्धतीने करते, म्युच्युअल फंडचे फायदे आणि तोटे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र करून फंड मॅनेजर आणि त्यांची रिसर्च टीम हा पैसा वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात। यामध्ये गुंतवणूकदाराला एकाच ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी ही प्राप्त होते। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करता येईल। तर गुंतवणूक करण्यासाठी योग्य तो म्युच्युअल फंड निवडला पाहिजे आणि गुंतवणूक करत असताना जो काही म्युच्युअल फंडचा सध्याचा चालू NAV आहे त्या NAV नुसार हे पैसे घेत असतात। जसं की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक सेकंदाला किंमत कमी जास्त होते, तसंच म्युच्युअल फंडचा सुद्धा NAV प्रत्येक दिवशी हा कमी जास्त होत असतो। त्या NAV नुसार म्युच्युअल फंडच्या युनिट्सची खरेदी केल्यानंतर खरेदी केलेल्या किमतीनुसार त्या NAVचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये ॲड होतात व त्याची भविष्यामध्ये जे काही वाढलेली किंवा कमी झालेली किंमत आहे त्या किमतीनुसार आपल्याला खरेदी व विक्री करता येऊ शकतात। म्युच्युअल फंड हे विविध प्रकारचे आहेत, जसं की IT सेक्टर, डिफेन्स सेक्टर, कंझ्युमर सेक्टर, ॲटो सेक्टर या वेगवेगळ्या पद्धतीचे म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शेअर्समध्ये हे गुंतवणूक करत असतात। या विविधीकरणामुळे पैसा हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यामुळे धोका हा कमी होतो। आता याचं उदाहरण घ्यायचं असेल तर A, B, C, D हे 4 व्यक्ती आहेत आणि M नावाचा म्युच्युअल फंड आहे। जर समजा A, B व C या व्यक्तींना शेअर मार्केटबद्दल कोणतेही ज्ञान नाही, पण यांना पैसा गुंतवायचा आहे, तर ते जातात M नावाच्या म्युच्युअल फंडकडे। त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर M नावाचा म्युच्युअल फंडकडे त्यांचे स्वतःचे तज्ज्ञ आणि रिसर्च टीम असते। ती रिसर्च टीम या सर्व व्यक्तींकडून पैसे घेते व त्यांना युनिटच्या स्वरूपात त्यांच्या अकाउंटमध्ये युनिट ट्रान्सफर करते व या युनिटची किंमत भविष्यानुसार कमी जास्त होते। जसं की मार्केट वर गेल्यानंतर किंमत ही वर जाते, मार्केट खाली आल्यानंतर किंमत ही खाली येते। याच्यामध्ये A, B, C, D या व्यक्तींना मार्केटचे ज्ञान नसताना चांगला परतावा मिळतो व M नावाच्या म्युच्युअल फंडला पण यांचा मोबदला मिळतो। आता आपल्याला म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्ये आणि फायदे बघायचे आहेत। आता पहिला आहे प्रोफेशनल व्यवस्थापन। जसं की आपण पाठीमागे बघितलेलं आहे, म्युच्युअल फंड्स हे तज्ज्ञ प्रोफेशनल व्यक्तीद्वारे व्यवस्थापित केले जातात व ते संशोधन आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात। दुसरा मुद्दा आहे म्युच्युअल फंड्स हे लिक्विड स्वरूपाचे असतात, म्हणजे याच्यामध्ये तरलता असते। जसं की आपण कोणत्याही कामकाजाच्या दिवशी म्युच्युअल फंडमध्ये चालू असलेला NAV नुसार त्याची खरेदी आणि विक्री ही करू शकतो। तिसरा मुद्दा आहे म्युच्युअल फंडचे प्रकार। आता गुंतवणुकीची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की IT सेक्टरमधला म्युच्युअल फंड, कंझ्युमर सेक्टर, ॲटो सेक्टर यानुसार आपण योग्य त्या म्युच्युअल फंडची निवड करू शकतो। आता SIP पद्धतीने सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। यामुळे गुंतवणूकदाराची त्याने ठरवलेल्याप्रमाणे विशिष्ट रक्कम महिन्याला किंवा 3 महिन्याला 6 महिन्याला हे अकाउंटमधून ॲटो डेबिट हे आपण ॲक्टिव्ह करू शकतो। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आपण हे पैसे देतो पण हे पळून गेल्यानंतर काय होईल। पण याच्यामध्ये सेबीचं नियंत्रण असतं। सेबी ही गव्हर्नमेंटची नियंत्रण ठेवणारी संस्था आहे। यामुळे सेबी पूर्ण लक्ष या सर्व म्युच्युअल फंडवर ठेवत असते, कारण की गुंतवणूकदारांना कोणतेही नुकसान होणार नाही। आता म्युच्युअल फंडचे तोटे बघायला गेलं तर काही सांगता येत नाहीत, पण जसं की आपण FD मध्ये जो फिक्स रिटर्न मिळतो तसा म्युच्युअल फंडमध्ये हा फिक्स रिटर्न मिळत नसतो। पण तसं बघायला गेलं तर FD पेक्षा दुप्पट आणि तिप्पट सुद्धा रिटर्न प्रत्येकी वर्षी हा मिळू शकतो। आणि दुसरं म्हणजे जर म्युच्युअल फंडमधून एका वर्षाच्या आत जर पैसे रिडीम किंवा विड्रॉ केले तर त्याच्यासाठी एक्झिट लोड म्हणून काही चार्जेस घेतले जातात। धन्यवाद। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किंवा केले असलेल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। धन्यवाद।